आणि जर पक्षाने संधी दिली तर निष्ठावान म्हणून मी विधानसभा लढवायला मी पण तयार आहे आणि पक्षाने जो आदेश देईल तो मानायला तयार आहे। पक्षाने कुणी उमेदवार देऊ त्या शिवसेनेची आहे, त्यामुळे ही मतदार सुद्धा शिवसेनेची आहे, त्यामुळे ही जागा शिवसैनिक लढणार आणि शिवसेनेचा आमदार करणार। विखेंची आमची जुनी दुश्मनकी आणि विखेंनी साहेबाला फसवलंय, त्यामुळे विखेंना या या विधानसभेत गाडायचं हा शिवसैनिकांनी केलेला निर्णय आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने निष्ठावंतांचा भगवा सप्ताह मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी आपल्या बेधडक भाषणासाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख व गेल्या काही महिन्यांपासून थेट विखे पाटील यांच्या विरोधात उघड वक्तव्य करत दंड थोपटणारे सचिन पाराजी कोते यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी करत या विधानसभा निवडणुकीत विखेंना गाडणार असल्याचं सांगत ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना पराभूत करत शिर्डी मतदारसंघावर भगवा फडकवणार असल्याचं सचिन कोते यांनी म्हटलंय। गेल्या 10-15 वर्षापासून शिर्डी विधानसभेचा आम्ही इतिहास बघतो। जो गायराम उमेदवार येतो आणि प्रत्येक टायमाला शिवसेना अशी समजतो का मला 5 मिनिटात भेटून जाईल आणि आतापर्यंत त्यांनी शिवसेनेला फसवलं। 15 दिवस शिवसेनेत थांबतात, 16 दिवशी पक्ष सोडून जातात, त्यानंतर जो राहतो तो खाली निष्ठावान शिवसैनिक, मग त्याची त्याला हारापेष्टा करण्याकरता फक्त आमच्याकडे निष्ठावान शिवसैनिक असेल, जिल्हा प्रमुख असेल। आज मला पक्षाने साहेबांवर संस्थांवर विश्वस्त पदाची संधी दिली, त्यानंतर पक्षाने जर आदेश दिला आणि जिल्हा प्रमुखांनी माझी शिफारस केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्यांचा पण। आणि जर पक्षाने संधी दिली तर निष्ठावान म्हणून मी विधानसभा लढवायला मी पण तयार आहे आणि पक्षाने जो आदेश देईल तो मानायला तयार आहे। पक्षाने कुणी उमेदवार देऊ त्या निमित्ताने शिवसेनेचं काम करायचं, शिवसेनेचा आमदार करायचा, तो कुणी असू शिवसेनेचा आमदार करायचा ही प्रत्येक शिवसेनेची भावना आहे। त्या भावनेप्रमाणे आम्ही एकनिष्ठ फक्त बाहेरचा गायराम घेणार नाही, यासाठी आम्ही सर्वांनी एकमुखाने ठराव केला आज का जो उमेदवार देईल तो शिवसेनेचा असेल, तो निष्ठावान शिवसैनिक असेल, भामटा चोरटा लबाड इथला बाहेरचा उमेदवार घ्यायचा नाही। या मुख्याने आम्ही शिवसेना आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे आणि खासदार आणि शिवसेनेचे विधानसभेचे संपर्क प्रमुख आमच्याकडे जे आले कुमटेकर, यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी मागणी केली। त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विचार करतील, जो निर्णय घेतील तो आम्ही सर्वांनी मान्य राहील अपेक्षाने शिवसैनिक काम करणार। माहीत नाही पण ही जागा शिवसेनेची आहे। याच्या आधीचे 2 इलेक्शन झाले ते 6,000 जर एकदा आमचा उमेदवार पडला पेपर असं ते काय कोणाचे मतं नव्हते, ते शिवसेनेचे मत आहे। आतापर्यंत आम्ही 4 टर्म विधानसभा शिवसेना लढत आली, हा बाल किल्ला शिवसेनेचा आहे। यानंतर खासदार लोकसभेचे आले ते सुद्धा 2दा-3दा जे निवडून आले ते सगळे शिवसेनेचे मताधिक्यावर निवडून आले, ते शिवसेनेचे मतदार आहे आणि ही जागा शिवसेनेची आहे, त्यामुळं ही मतदार सुद्धा शिवसेनेची आहे, त्यामुळे ही जागा शिवसैनिक लढणार आणि शिवसेनेचा आमदार करणार या ठाम। कारण विखेंची आमची जुनी दुश्मनकी आणि विखेंनी साहेबाला फसवलंय, त्यामुळे विखेंना या विधानसभेत गाडायचं हा शिवसैनिकांनी केलेला निर्णय आहे। त्यामुळे या जो उमेदवार असेल तो हा शिवसेनेचा असेल एवढे जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही काम करणार। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी। खुशखबर खुशखबर खुशखबर। शिर्डीतील पाशेरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी 19 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व बिलांवर तब्बल 50% सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। पत्ता नगर मनमाड रोड, पाशेरूम समोर, शिर्डी। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।